नमस्कार, माझं नाव डॉक्टर देविका देशमुख. मी MD आयुर्वेदात पंचकर्म कन्सल्टंट म्हणून केरला आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये काम करते. दिस इज माय ओन सेटअप अँड देर आर 2 generations of healthcare practitioners that practice MD Ayurvedic medicine over here. That is Dr. Ramesh, who is also an MD in Sharya, that is surgery, and Dr. Shubhada, who is MD in Kaya Chikitsa, that is general medicine. A specialty being gynecology. I am a specialist in preconceptional panchakarma, that is the detoxification that you take in order to have a very healthy offspring. I also specialize in Nadi Pariksha, Prakriti Parikshan, and I am also a lifestyle modulator. In order for you to understand this in detail, do come and visit me at Kerala Ayurvedic Clinic, Vilepale East, Mumbai. आम्ही दुसऱ्या सोसायटीच्या अपोजिट आहोत और नेहरू रोडच्या ऑफ नेहरू रोड आहोत. सो इफ यू आर इन अ विसिनिटी डू कम बाय टू विजिट अस. वी आर ऑल हेल्थ एज्युकेटर्स ओव्हर हिअर. आमची डॉक्टरांची टीम आहे जी तुम्हाला फिटनेसबद्दल किंवा तुम्ही जर स्वस्थ असाल तर स्वास्थ्य कसं मेंटेन करायचं हे आम्ही सांगतो. निरोगी कसं राहायचं याबद्दल आपण बोलू शकतो. म्हणजे आरोग्य ढासळलं तरच याची गरज नाही. You can always come whenever you are healthy, fit and fine. At the same time, जर कुठल्या त्रासांना तुम्ही जात असाल तर definitely come and visit us so that you will get to know certain health benefits and tips which you can do at home or which you can adapt in your lifestyle in order to gain all health benefits. So now we will be talking about health after 60. आजचा आपला टॉपिक आहे 60 नंतर आपण आपल्या तब्येतीची काळजी कशी घ्यावी. A very interesting topic indeed. Ayurveda talks a lot about your body prakriti, your manasik or mental prakriti, that is constituency. It also talks about what dosha or what element is more predominant during your young age or childhood, and then your youth, and then finally the older age. So हे bifurcations केले आहेत right from the time baby is born till you are about adolescent age म्हणजे 18 years of age, so that your hormonal development is complete. त्याच्यानंतर ते साधारण मेनोपॉझल एज 45-50 जेव्हा आपले बॉडीचे हॉर्मोन्स सेटल डाऊन होतात. वन्स अगेन देयर इज अ शिफ्ट अँड देन आफ्टर 50s इज वेन द थर्ड फेज स्टार्ट्स अँड दॅट लास्ट्स टिल युअर लाईफ लास्ट्स. सो आपल्याला हे माहिती आहे की 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ. वात इज द एनर्जी विच इनिशियलाइजेस एव्हरीथिंग. इट इज ऑल्सो समथिंग विच कॉजेस मूवमेंट. सो आपल्या बॉडीली आणि मेंटल जेवढ्या काही मुवमेंट्स आहेत दोज आर ऑल रिलेटेड टू वात. दॅट मीन्स आर स्केलेटल सिस्टम, आर न्यूरोलॉजिकल सिस्टम, ऑल ऑफ देम आर रिलेटेड टू वात. पित्ताशी निगडीत त्या आहेत एनर्जीज ज्या ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहेत, म्हणजे डायजेशन किंवा मी जे बोलते ते तुम्हाला समजत आहे त्या, इंटेलिजन्स, ऑल ऑफ दॅट द ट्रान्झिशनिंग इज इन पित्त, कंट्रोल्ड बाय पित्तदोष. Similarly, kapha dosha controls on the stability or anything that holds and binds together. म्हणजे जॉईंट्सच्या मधला जो आपला जेली लाईक फ्लुइड असते ती, बिकॉज इट इज होल्डिंग 2 bones together forming a joint. बरोबर. तसंच स्टेबिलिटी ऑफ युअर बॉडी, युअर कंपोजर, हाऊ यू आर, हाऊ यू लुक, हाऊ युअर बॉडी कंपोजिशन इज, ऑल ऑफ दॅट. तसंच मानसिक स्वास्थ्य और स्टेबिलिटी आहे इज ऑल अ पार्ट ऑफ कफा. हे शारीरिक जरी दोष असले तरी तसंच मानसिक 3 गुण आहेत, सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक म्हणजे समथिंग दॅट इज व्हेरी बॅलन्स्ड, दॅट इज नॉट टुवर्ड्स निगेटिव्ह इमोशन्स, दॅट इज नॉट टुवर्ड्स पॉझिटिव्ह इमोशन्स, रॅदर मोर टुवर्ड्स द इंटिग्रेशन ऑफ बीइंग ॲट पीस अँड पॉझिटिव्हिटी. राजसिक म्हणजे समथिंग दॅट इग्नाइट्स अँड समथिंग दॅट मेक्स यू फील टू गेट अप अँड स्टार्ट. त्याच्यात मग 2 पार्ट्स आहेत. एक म्हणजे ओव्हर एक्साइटमेंट ही येऊ शकते. ॲट द सेम टाइम ओव्हर एक्साइटमेंट माइट लीड टू ओव्हर वरी, ओव्हर थिंकिंग.
all of that comes in Rajasic. And Tamasic energy is an energy जिथे आपण एकदम शांत होतो, किंवा rather more of that causes laziness, causes boredom, causes depression. So all of that is more towards Tamasic. Again, negativity is again related to Tamasic. ह्या 3 एनर्जीज मानसिक आहेत आणि आधीचे मी म्हणाले तसे दोष हे शारीरिक आहेत. या दोघांची सांगड जेव्हा होते तेव्हा आपली मूलभूत प्रकृती फॉर्म होते. These are related to the time of conception, to when you are born, to your parents and their prakritis and environmental factors. A lot of that influences you. What you need to understand here is 60च्या वरती म्हणजे 50 नंतर तुम्ही तुमच्यात वातदोष किंवा वातचे प्रॉपर्टीज हे जास्त काम करतात. When you are younger, kapha is more, so there will be more stability, there will be more growth, there will be more and more regeneration of tissues. When you are in the pitta काळ म्हणजे 20 ते 50 पर्यंत ट्रान्सफॉर्मेटिव्ह एनर्जी जास्त असतात, बौद्धिक चालना फार असते, फिजिकल तुम्ही डेफिनेटली यू आर मोर केपेबल ऑफ डुईंग अ लॉट ऑफ स्ट्रेनस ॲक्टिव्हिटीज ॲज वेल. इट डजंट शो इन बॉडी. हा असतो 50 पर्यंतचा काळ, वेअर पित्त इज सपोर्टिंग यू. And now the one that is driving you is Vata. त्यामुळे वाताचे जे गुण आहेत, जे लघु, वृक्ष, हे जे वाताचेही क्वालिटीज आहेत, सब क्वालिटीज म्हणतो त्याला. सो दोज आर गोइंग टू डेफिनेटली शो अप ऑन युअर माइंड अँड बॉडी. सो 60 नंतर आपण ह्याची काळजी घेतली पाहिजे की आपल्यातला वात दोष फार जास्त वाढवू पण घ्यायचा नाही. ॲट द सेम टाइम वी आर सपोर्टिंग द गुड गुणाज wherein we can lessen degeneration. पण इथे आपण रिजनरेशनच्या फेजमध्ये नाही आहोत. इथे आपण हे बघू की डिजनरेशन कमीत कमी कसं होईल. सो लेट मी स्टार्ट बाय टेकिंग केअर फ्रॉम युअर हेड टू टोज. द फर्स्ट थिंग दॅट कम्स इज युअर हेड. हेअर इज वॉट इट इज अ टिश्यू कमिंग आउट फ्रॉम युअर स्काल्प आणि त्याचा रंग बदलतो. राईट आफ्टर 60s देर विल बी मोर ग्रेइंग ऑफ हेअर, there will be less growth of hair as well. काही जणांना you will already have black hair, others will have white growth of hair. So we are slowly aging. Aging is good as long as we are taking it gracefully. So accepting the fact that aging is going to happen and we are accepting our body to age gracefully gives you a lot of energy boosting from inside of you to take care of yourself properly. How will you take care of your hair? नेहमी हे लक्षात ठेवा की आपल्याला 50 नंतर सर्दी किंवा खोकला होण्याचं प्रमाण थोडंसं वाढू शकतं. बिकॉज डोकं आपलं जेव्हा आपण तेल लावतो तेव्हा ते गार पडतं. सो गार पडलं की ओव्हरनाईट जर तेल लावलं तर कदाचित असं होऊ शकतं की दुसऱ्या दिवशी शिंका येतात किंवा नाक चोंबतं किंवा यू माईट हॅव कफ ऑर यू माईट डेव्हलप फ्लेम. टू अवॉइड दिस what you can do is warm up the oil. Use good Ayurvedic oils which have Bhringraj, which will have a lot of natural elements in them. आपल्याकडे नारसिंह तेल आहे किंवा नीलीभृंगारी तेल आहे. That will definitely help you as to prevent graying or to prevent falling of hair. So warm up this oil and then use it to slowly massage your scalp. आपलं ते फक्त लावून नाही ठेवायचं आहे. आता आपल्याला ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज करायचं म्हणल्यावर ते थोडंसं गरम करून सोडा. इफ पॉसिबल सकाळी लावल्यानंतर काही तासात आंघोळ करा, ओव्हरनाईट ठेवू नका. आणि अगदीच ठेवलं तर मेक शुअर की तुमचे इयर आर प्लग्ड विथ कॉटन बॉल्स. दॅट इटसेल्फ विल अवॉइड यू टू फील कोल्ड द नेक्स्ट डे. केस व्यवस्थित धुतल्यानंतर वाळवायला हेअर ड्राय वापरू नका. Go with air dry. Slowly just tap dry your hair with towel आणि leave it as it is. यानंतर एक रासनादी चूर्ण म्हणून लेप मिळतो. रादर तो लेप तुम्ही बनवू शकता. चूर्ण जरी मिळालं आपल्या क्लिनिकमध्येही आहे, तुम्ही ते घेऊनही जाऊ शकता. यूज इट अ लिटल बिट टू पुट ऑन द स्काल्प. स्काल्पमध्ये कुठे लावायचं? एक 4 बोटं बिहाइंड युअर फोरहेड. सो इकडे. This is the spot where you can do
फूड ग्रासमॅली चूर्ण. म्हणजे त्यांनी तुम्हाला शिंका, खोकला, सर्दीचा त्रास मुळीच होणार नाही. देन कमिंग, नाव यू हॅव टेकन केअर ऑफ युअर हेअर अँड स्कॅल्प. कमिंग टू फेस. हे फार गरजेचं आहे की तुम्ही फेशियल एक्सरसाइजेस करा. दॅट विल प्रिव्हेंट द स्किन फ्रॉम सॅगिंग डाऊन ऑर एजिंग विल बी डिले. रोजच्या रोज जेव्हा तुम्ही आंघोळीला जाल, आंघोळीच्या आधी ड्राय मसाज करा फॉर युअर फेस. अँड ऑल द मुवमेंट्स दॅट यू डू ऑन टू युअर फेस नीड टू बी कमिंग अपवर्ड्स. म्हणजे अँटी ग्रॅव्हिटी जायचं आहे. ओके, सो दॅट द रिंकल्स फॉर्मेशन विल बी ॲज लेस ॲज पॉसिबल अँड यू विल फील लॉट मोर फ्रेशर दॅन यू वर फीलिंग बिफोर. कारण तुमचं ब्लड सर्क्युलेशन हे वाढतं. ॲट द सेम टाईम जर ड्रायनेस असेल तर थोडंसं गाईचं तूप किंवा थोडंसं एरंडाचं तेल घेतलं हातावर तरी चालेल. म्हणजे एक्स्ट्रा ड्राय नाही व्हायची स्किन. लेट मी शो यू क्विकली हाऊ दिस कॅन बी डन. सो फॉर एक्झाम्पल, आय एम टेकिंग अ ड्रॉप ऑफ गाईचं तूप, दॅट इज काउज घी, अँड आय एम अप्लाइंग फर्स्ट टू माय नेक. Can you see me? Yeah? Okay. Neck upwards. Then to my cheeks. गालांना अपवर्ड्स मसाज करा. एक 3 ते 4 वेळा प्रत्येक स्ट्रोक केला तरी दॅट विल बी गुड इनफ. नेक्स्ट आय एम गोइंग टू द ब्रिज ऑफ माय नोज. नंतर डोळ्यांभोवती आणि भुवयांवरती. सो सर्क्युलर ऑन माय आईज. फायनली टू माय फोरहेड. अगेन स्टील गोइंग अप. आणि हा मसाज करताना लुक ॲट युअरसेल्फ इन द मिरर अँड स्माइल, बिकॉज दॅट इज वॉट यू आर गोइंग टू definitely see reflecting back to yourself. Your skin is going to feel much better. तुम्हाला हे रिंकल्स आलेले चांगले दिसतील instead of this, right? So the more you smile and you do the facial lifting up, the better your skin will feel and the better results you will get. Don't skip your ears. So also do it around your ears. मी आता हेडफोन्स लावले त्यामुळे मी इयर्स दाखवू शकत नाही, बट डू इट इन अ सर्क्युलर फॅशन. ओके, एकदा हा मसाज झाला, then what you need to follow is eye care. डोळ्यांवरती साध्या पाण्याचे जर तुम्ही हबके मारलेत, if you just rinse your eyes with normal water, that will give a cooling effect to your eyes. डोळ्यांचा थकवा दूर होईल. ॲट द सेम टाईम जर तुम्हाला डोळ्यांचे त्रास होत असतील तर डेफिनेटली कमिंग फॉर अ थेरपी कॉल्ड एज नेत्रतर्पण. नेत्रतर्पणामध्ये आपण डोळ्यांच्या भोवती एक तळ्यासारखं बांधतो. It is made up of wheat flour and then we give intensive therapy for 7 consecutive days. म्हणजे 7 दिवसांसाठीची थेरपी आहे. Wherein we put good eye enhancing, eye or vision enhancing rather materials which are made up of cow's ghee based or oil based, especially this ghee based. ते आपण वापरतो आणि डोळे उघडझाप करायला सांगतो. So this therapy is for 30 minutes. You can make use of that therapy. That is called as नेत्रतर्पण. Next, moving on to your ears. अजिबात घाबरू नका आणि व्यवस्थित अगदी रोज रात्री 2-2 थेंब तेलाचे कानात घाला. कुठलं तेल? जर कान खूप दुखत असेल तर लसणीचं तेल, लसणीच्या पाकळ्या तुम्ही साध्या खोबरेल तेलात किंवा गोड्या तेलात उकळू शकता आणि once it comes down to normal room temperature, filter it. Use that oil to pour 2 drops in left ear, 2 drops in right ear. रोज रात्री ते नित्यनेमाने घाला. टिनिटस, इयर एक, वॅक्स हे फॉर्मेशन खूप कमी होतं. अदरवाइज व्हॉट यू कॅन डू इज समथिंग कॉल्ड एज अणुतेल A+B ऑइल. दॅट इज अश्वगंधा, पला, लाक्षा असे बरेच काही काही चांगले हर्ब्स आहेत आयुर्वेदिक दॅट वी डू यूज फॉर इयर्स. दिस इज कॉल्ड एज A+B ऑइल विच इज ऑल्सो यूज फॉर नसिंग. हे तेल अराउंड एक ड्रॉप किंवा 2 ड्रॉप जर रोज तुम्ही नागपुडीत घातलं अँड यू टेक दॅट इन, देन दॅट विल प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ कंजेशन किंवा सायनसायटिस, नाक गळणं या सगळ्या तक्रारी दूर होतील. सो हे कधी घालायचं? जे नेझल ऑइल आहे दॅट इज टू बी पुट इन द मॉर्निंग अँड ॲट नाईट. पण इयर ड्रॉप्स आहेत हे झोपायच्या आधी 2 ते दोन्ही कानात घाला. ह्यानी तुमच्या नाकाची आणि कानाची कॅपॅसिटी ऑर केपेबिलिटी वाढली. म्हणजे हे श्रवणेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय आहे, इंद्रिय आहे. दीज आर द इन्स्ट्रुमेंट्स फॉर स्मेल, इन्स्ट्रुमेंट्स फॉर हिअरिंग, राईट?
So now what you are doing is you are actually increasing the capability of these instruments in order for the functioning to be enhanced. That is why these need to be taken care of. So how do I use this? I open this. That's the sealed आहे, but you can open the seal and then put one drop in your right nostril, flare up the nostril. So now पुढे थोड्याशा फुगवायच्या and then put one drop, another drop. त्याच्यानंतर मागे बघत असतानाच नाक चोळा असं आणि इनहेल. ओके, दॅट्स इट. जर पोस्ट नेझल थोडीशी ड्रिप आली तर ओके, जस्ट गार्गल विथ नॉर्मल वॉटर और वॉर्म वॉटर. ऑलराइट, सो हियर वी आर टेकिंग केअर ऑफ आवर आईज and the ears and now the nose. What about our tongue? Next, let's go to teeth, tongue आणि gums. आपण रोज दात घासतोच बरोबर, सकाळ संध्याकाळ ते घासणं चालू ठेवायचंच, पण ॲट द सेम टाइम टेकिंग केअर ऑफ युअर गम्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. काहीच नाही तर नुसतं बोटाने तुम्ही तुमच्या हिरड्यांना मसाज द्या, चोळा द्या. दात घासल्यानंतर एकदा हिरड्यांमधनं बोटं फिरवा. त्याने तुम्हाला कळेल की तुमचे दात अजूनच बळकट होतात, कॅव्हिटी फॉर्मेशन डिले होतं किंवा होतच नाही आणि तुम्हाला जास्त क्लीनर वाटेल. सो यू आर ॲक्च्युली इन्क्रीजिंग द सर्क्युलेशन ऑफ युअर गम्स, देअर बाय स्ट्रेंथनिंग द टीथ. हे तुम्ही कशाने करू शकता? इफ यू हॅव टीथ एक और यू हॅव ब्लीडिंग गम्स और युअर गम्स आर स्वोलन, यूज महासुदर्शन चूर्ण. कडू असतं पण फार सुंदर रिझल्ट देतं. अदरवाइज यूज विको वज्रदंती, दॅट इज ऑल्सो गुड फॉर युअर टीथ. त्रिफळा चूर्ण जर असेल तर त्यानेही जर तुम्ही मसाज केला तरी थोडंसं तोंड आंबतंय असं वाटेल, पण त्यानंतर यू विल हॅव व्हेरी स्ट्रॉंग टीथ बिकॉज युअर गम्स विल गो बॅक टू नॉर्मलसी. रिसिडिंग गम्स असतील तरी सावकाश विदिन 3 to 4 weeks you will start seeing the results. So definitely go for gum massage. For teeth you can also use the same Vico Vajradhanti. At the same time जर टूथब्रश वापरत असाल तर सी टू इट की इट इज नॉट व्हेरी हार्ड, कारण 60s अँड अप तुमचे गम्स थोडेसे जास्त मऊ होतात. सो या ब्रश ब्रिसल्स इफ दे आर हार्ड then that might cause bleeding. So go with a soft bristle का brush. Change your brush every 6 monthly so that तुम्हाला ब्रश मधनच इन्फेक्शन आत जाणार नाही. बघा की इफ यू सी युअर ब्रश, इफ इट इज यू कॅन सी की पांढरं झालंय खाली ब्रशच्या किंवा वेगळा कुठला रंग आलाय तर चेंज इट एव्हरी 3 मंथली. यू शुड ऑलवेज चेक युअर ब्रश अँड कीप इट क्लोज कॅप. त्याने बऱ्यापैकी हिरड्यांचे इन्फेक्शन्स किंवा दाताचे इन्फेक्शन्स अवॉइड करता येतात. नेक्स्ट कम्स द टंग. जिभेची काळजी कशी घेतली जाते? जीभ साफ करून. सो यूज अ टंग क्लीनर एव्हरी डे. रोज सकाळी जेव्हा तुम्ही ब्रश कराल, हिरड्यांवरनं पोट फिरवाल, त्याच्यानंतर टंग ही क्लीन करायचीच. त्याने काय होतं, जो थोडासा लेप असतो, द कोटिंग दॅट फॉर्म्स ऑन युअर टंग, अ लिटल व्हाइटिश वन विल गो अवे and that will make you feel much more cleaner. At the same time तुम्ही कुठलीही चव जरी घेतली तरी तुम्हाला परफेक्ट चव कळेल. कोटिंगमुळे आपल्याला चव कळत नाही, पण कोटिंग गेलं की सगळ्या चवी व्यवस्थित लागतात. सो जस्ट गो विथ दॅट. ह्याच वेळेस सिंहमुद्रा, शीतली आणि शीतकारी या करणं फार गरजेचं आहे. सिंहमुद्रा इज टेकिंग युअर टंग आउट अँड एक्सपांडिंग युअर आईज अँड लिप्स एव्हरीथिंग बॅकवर्ड्स. सो जर सिंह जसं डरकाळी फोडतो तेव्हा करेल तसं तुम्हाला यु नो क्लेंच युअर, रादर नॉट क्लेंचिंग एक्झॅक्टली, बट टेक युअर cheek bones and throat, you know, the muscles of your throat, the muscles of your eyes behind. Hold it for a second and then relax. परत सिंहमुद्रा करायची and then relax. सिंहमुद्राचे तुम्हाला खूप काही व्हिडिओज किंवा इन्फॉर्मेशन इंटरनेटवर मिळेल. यूट्यूबमध्ये तुम्ही व्हिडिओ बघू शकता हाऊ टू डू सिंहमुद्रा, पण ते अगदी नित्यनेमाने करा. त्याने तुमचे टॉन्सिल्सचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर तो नाहीसा होईल. Because you are actually aerating and providing oxygen to your internal mucosa, thereby increasing its capacity. So नाक गळणं, घसा दुखणं या सगळ्या तक्रारी सावकाश निघून जातील. At the same time, कवल चूर्ण is something, हे आणलं नाही होते कवल चूर्ण, म्हणजे त्रिफळा आणि काही बेसी एस टी म्हणून त्रिफळाचे बरेच काही पावडर्स एकत्र आहेत जे आपण कवल चूर्णाला
कवचूर्ण म्हणून यूज करतो. सो वॉट दॅट इज, टेक 1 स्पून ऑफ इट, पुट इट इन वॉर्म वॉटर, ते डिझॉल्व करा आणि सकाळी गुळण्या करा. हे तुम्ही अगदी रोज केलं तर उत्तमच आहे. अगदीच नाही केलं तर अल्टरनेट डे केलं किंवा आठवड्यातनं 2 ते 4 वेळा केलं तरी युअर थ्रोट विल रिमेन गुड. तुम्ही छान गाणं गात असाल, तुम्ही गायिका असाल किंवा यू आर टॉकिंग अ लॉट समवेअर, तर तुम्हाला कळेल की तुमचा आवाज हा चांगलाच राहील, नो मॅटर हाऊ मेनी आवर्स यू स्पीक. सो गो अहेड विथ दॅट. नाव कमिंग डाऊन स्लोली टू नेक केअर. साधारण आफ्टर 60s नंतर स्पाईनचा कर्वेचर बदलू शकतो डिपेंडिंग ऑन वॉट पोस्चर यू आर सिटिंग इन. सो ऑलवेज सी टू इट दॅट यू आर टेकिंग अ नेक रेस्ट व्हेनेवर यू सिट. बसल्यानंतर मान ही पुढे नाही येते कामा, ही मागे येते. सो तुम्ही गाडीतनं ट्रॅव्हल करताय किंवा तुम्ही कोणाकडे जाताय, ऑलवेज कॅरी अ नेक पिलो विथ यू. दॅट वे जर गाडीला मागे किंवा कुठे तुम्ही ट्रॅव्हल करता तिथे मागे नेक सपोर्ट नसला तरी तुमच्याकडे तुमचा नेक सपोर्ट नक्की असेल. झोपताना खूप टणक आणि मोठी उशी नका वापरू. पातळसर उशी वापरा अँड सी टू इट की ती डोक्यावर जात नाहीये पण मानेपासून सपोर्ट करते, कारण दॅट विल क्रिएट अननेसेसरी स्ट्रेन टू युअर नेक, जो आपल्याला आत्ता नको आहे. सो 2 गोष्टी पाळायच्या. बसल्यानंतर ही नेक सपोर्ट हवा आणि झोपताना नेकपासून वरती उशी हवी, छोटी पातळ मऊ, कडक नको. पिलो जरी नसेल तरी हरकत नाही, पण जर सवय असेल तर पातळ वापरा, जाडी नको. और सी टू इट दॅट युअर कर्वेचर इज मेंटेन्ड. ओके. नेक्स्ट कमिंग डाऊन टू युअर शोल्डर अँड युअर posture care. So whenever as and how we are going ahead, तुम्हाला समजेल की your spine will slowly start reducing gaps in between them. म्हणजे एकावर एक जे आपण बोन्स असतात ते हळूहळू डिजनरेशनमुळे थोडे दाबले जातात. सो काही जर व्यायाम करायचा असेल तर थोडा स्ट्रेचिंगचा व्यायाम हा करायचा. सो टेक युअर हँड्स अप and open up all the spaces in between the spine cord. हा नुसता हात वरती करून when you are doing this आणि मोठा श्वास घेताय, that itself is providing the necessary traction that your spine needs. आणि सोपे व्यायाम प्रकार करायचे. अजिबात कुठलेही नवीन चॅलेंजिंग व्यायाम प्रकार करायला जाऊ नका. मॅरेथॉन्स आर ओके इफ यू रन देम बिफोर 60. फार एखादा माणूस किंवा व्यक्ती असते जी 60 नंतर सुद्धा और 80s नंतर मॅरेथॉन करते, पण त्याचे साईड इफेक्ट्स और त्याचे घातक काही इफेक्ट्स आपल्या बॉडीवर येऊ शकतात. सो भयंकर स्ट्रेसफुल तुम्ही व्यायाम कराल म्हणजेच तुम्ही स्ट्रॉंग राहाल असं नसतं आफ्टर 60. सो सी टू इट दॅट यू आर डुईंग एक्सरसाइजेस विच आर कम्फर्टेबल टू यू, विच ॲक्च्युअली मेक यू फील लाइटर, नॉट एक्झॉस्टेड. सो यू शुड एंड बाय फीलिंग बेटर, नॉट एक्झॉस्टेड. व्यायाम प्रकार हे तुम्ही साधारण सकाळच्या काळात केले तर दिवसभरात जी उरलेली शक्ती असते दॅट यू कॅन युटिलाइज टू ऑल्सो रिलॅक्स अँड स्लीप. यू नीड टू फोकस ऑन रिलॅक्सेशन. हे लक्षात ठेवायचं की व्यायाम करून शक्ती मिळते पण विश्रांतीनेही शक्ती मिळते. सो यू नीड टू बॅलन्स दॅट. ॲट द सेम टाइम विश्रांती खूप जास्त होत असते पण हालचाल जास्त होत नसेल तर घरच्या घरी पण एक साधारण 1000 पावलं चालणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो समवेअर बिटवीन 1000 to 6000 ॲज पर हाऊ युअर प्रिव्हियस ॲक्टिव्हिटी वॉज, ॲज पर हाऊ युअर हेल्थ इज, यू नीड टू डू दॅट ऑन अ व्हेरी रेग्युलर बेसिस. ओके. इथपर्यंत आलो. नाव लेट अस गो विथ युअर हँड केअर. लाईक आय सेड, फेस केअर इज इम्पॉर्टंट. सिमिलरली द टेकिंग केअर ऑफ युअर स्किन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. सो आपण हे बघायचं की अभ्यंग किंवा फुल बॉडी मसाज ॲटलिस्ट महिन्यातनं एकदा आपण घेतो. त्याने काय होतं की बॉडीतल्या एक तर सर्क्युलेशन वाढतं, ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे जास्त ऊर्जा येते, आपल्याला उत्साह वाटतो, मानसिक स्वास्थ्य लगेच येतं, झोप छान लागते आणि ॲट द सेम टाइम फ्लेक्झिबिलिटी राहते. सो अभ्यंगम आचरित नृत्य हे म्हणलं आहे आपल्या आयुर्वेदाचार्यांनी. म्हणजे अभ्यंगाचा अभ्यास हा नित्यनेमाने करावा, पण अगदी रोज आचरित नृत्य म्हणजे रोज नाही, रेग्युलरली वाटते. सो इफ यू डू अभ्यंगम, ऑइल विल टेक केअर ऑफ युअर स्किन विल नॉट ड्राय ऑफ and the oil that is being absorbed through your skin is definitely going to help you for anti-aging effect.
सो तुमचं वात शमन होईल आणि तुम्हाला खूप बरं वाटेल. अलॉंग विथ एक्सरसाइजिंग आपल्याला फॉर्म्स अ कॉम्प्लिमेंटरी पार्ट टू इट. म्हणजे डिजनरेशन जास्त होत नाही. ॲट द सेम टाइम युअर जॉईंट्स आर मेंटेन, they are all lubricated and you feel better. Taking care of your nails is equally important after 60s. Okay, याला म्हणतात नेल बेड अँड दिस इज अ क्युटिकल. म्हणजे कुठलंही बोट तुम्ही जर बघितलं तर नखाच्या खालची जी बाजू आहे दॅट इज कॉल्ड एज अ क्युटिकल. यू नीड टू टेक केअर ऑफ दीज, कारण इथेच तुम्हाला ड्रायनेस जास्त जाणवेल किंवा नखांवरती लाईन्स येत आहेत हे जाणवतं, काळपट होतात किंवा खालती ड्रायनेसमुळे फाटतात हेही जाणवतं. सो व्हॉट यू कॅन डू अबाउट इट इज, फर्स्ट थिंग शो इट टू अ फिजिशियन, आयुर्वेदिक कन्सल्ट, टेक एन आयुर्वेदिक कन्सल्ट, नो व्हॉट युअर नेल हेल्थ टॉक्स अबाउट यू. दुसरं म्हणजे तुम्ही जरी अगदी रेग्युलरली तिकडे नॉर्मल क्रीम किंवा साय लावली तरी दॅट विल टेक केअर ऑफ द एक्स्ट्रा ड्रायनेस. Castor oil is also good. So regularly do that to your nails so that your hands and nails are not too dry. Coming down to your waist. आपण जेव्हा बसतो तेव्हा नुसतं रोजच्या रोज जरी ट्विस्टिंग केलं तरी बऱ्यापैकी तुम्हाला रिलीफ मिळतो. सो एव्हरी 1.5 hourly 3 hourly सी टू इट की तुम्ही थोडंसं बॅकला ट्विस्ट करता. ओके, आणि चालताना तुमचं पोस्चर छान मिळतं. तुम्ही घरातल्या कोणाला विचारा, मी कशी चालते, ती खूप पुढे वाकून चालते का मी मागे फार वागते, काय होत आहे. सो दॅट युअर फॅमिली मेंबर्स विल हेल्प यू. ते की नाही आई किंवा नाही बाबा तुम्ही जरा जास्तच बेंड होऊन चालताय असं दिसतंय. सो वन्स यू गेट दॅट इनपुट, टेक केअर ऑफ युअर पोस्चर. म्हणजे आफ्टर 60 जे वर्टेब्रल कॉलम बेंड होतो तो होणार नाही आणि यू विल टेक केअर ऑफ युअर पोस्चर बिफोर हँड. कन्सल्ट अ फिजिओथेरपिस्ट, कन्सल्ट अ मेडिकल डॉक्टर इफ नीड. आता आपल्याला हे बघायचं आहे की वन्स यू आर अप अँड वॉकिंग यू आर टेकिंग केअर ऑफ युअर नीज. जर नी पेन होत असेल तर वेगळ्या वेगळ्या चिकित्सा आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे विच ॲक्च्युली गिव्ह स्ट्रेंथ टू युअर नीज. इट pushes down degeneration and it gives you more and more power because it is a weight bearing joint. Correct? सो आपल्याकडे काही क्वालिटीज आहेत ज्या मी तुम्हाला दाखवू शकते. आय जस्ट गिव्ह यू स्मॉल डेमो ऑफ इट, देन वी विल मूव ऑन टू व्हॉट दिस इज अबाउट. ओके, ऑलराइट. सो टॉकिंग अबाउट थेरपीज, आपल्या गुडघ्यांची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण गुडघेच आपलं अख्खं शरीराचं वजन घेतात, फिरवतात. ओके, सो हाऊ यू कॅन डू इट इज, एक लेपन चिकित्सा म्हणतात किंवा उपनाह म्हणतात, जिथे काही आयुर्वेदिक औषध किंवा द्रव्य असतात. यू मेक देम इन अ पेस्ट फॉर्म अँड दॅट अ नाईस वॉर पेस्ट इज अप्लाइड टूवर्ड ऑन either sides of your knee, like पुढे आणि मागे, and then bandaging is done. It is kept for some time and then you can wash it with normal hot water. ही regularly करायला लागते. त्यामुळे when you come in for a consult, I'll be able to talk to you more about it and I will tell you how this is to be done. At the same time, there is something called as जानूबस्ती. म्हणजे जसं मी तुम्हाला नेत्रतर्पणबद्दल सांगितलं ना की आपण एक रिंग फॉर्म करतो अराउंड आवर आईज. Similarly, there is a ring that we form around the knees or the point where it pains, and that is fomented with putting hot oil which is medicated. मग त्यासाठी धन्वंतरम, महानारायण अशी बरीच काही तेलं आम्ही वापरतो आणि ही मात्र सातत्याने 7 ते 14 दिवस घ्यायला लागते टू सी गुड रिझल्ट्स. सो जानूबस्ती इज अनदर टाईप. वन मोर टाईप इज जर व्हेरिकोज वेन्स असेल किंवा पायाची दुखणी असेल किंवा मांड्या दुखत आहेत, ही एक खूप कॉमन कंप्लेंट असते आफ्टर 60 की माझ्या मांड्या दुखत आहेत, मला माहिती नाही का. बिकॉज वाताचं स्थानच हे आहे की कटी, सक्ती, अस्थि, श्रोत्र म्हणजे कान, आपल्या मांड्या, आपली हाडं हे वाताचं स्थानच आहे. त्यामुळे तिथे आपल्याला जास्त सिम्पटम्स जाणवतात. सो फॉर दॅट देर इज अ ब्युटिफुल थेरपी कॉल्ड ॲज इस्चिंग किंवा काया सेक आपण ज्याला म्हणतो. सो अशा छान पितळ्याच्या भांड्यात कषाय असतात म्हणजे काढे असतात जे अगदी फ्रेशली बनवतो आम्ही इथे आणि त्याने चिकित्सा देतो. तेलं बनवतो, त्याचे कॉम्बिनेशन्स यूज करतो आणि त्याने चिकित्सा देतो. दीज आर वॉर्म. सो व्हॉट द थेरपिस्ट डज इज, थेरपिस्ट आधी तेल लावतं अंगाला आपल्या आणि त्याच्यानंतर
ह्याची वेगवेगळी किंवा धान्य आम्ल म्हणतो आम्ही, की त्याची धारा दिली जाते अख्खं बॉडीवर. म्हणजे ज्यांना जे अतिशय फ्रजाईल असतात किंवा ज्यांना मसाज नको वाटतो किंवा ज्याची कंडिशन डझंट डिमांड मसाज ॲट ऑल फॉर देम, किंवा ज्यांची आमावस्था आम्ही ज्याला म्हणतो की यू हॅव लॉट ऑफ टॉक्सिन्स इन युअर बॉडी विच नीड टू मिक्स विथ युअर ब्लड सर्क्युलेशन अँड गो आउट ॲज स्वेट. फॉर देम वी डेफिनेटली यूज दिस धारा. सो धारा इज गिवन थ्रू आउट द बॉडी आणि त्याला म्हणतात काया सेक. दिस इज फॉर दॅट. Another thing that we use on a very regular basis is काचेची वाटी. ओके, ही आहे काचेची वाटी आणि आम्ही त्याचं मॉडिफिकेशन करून एक पादबिंदाचं किट बनवलं. सो दिस इज समथिंग दॅट यू कॅन यूज इन ऑर्डर टू मसाज हील्स. सो आता गुडघ्यांवरनं आपण जाऊया पायांकडे. सो क्रॅक्ड हील्स इज वन ऑफ द अनदर मेजर कंप्लेंट दॅट वी युजली फेस. इन क्रॅक्ड हील्स व्हॉट हॅपन्स इज तळव्यांची जी स्किन असते ती अगदी डेलिकेट असते आणि ती क्रॅक होते, मग तिकडे इन्फेक्शन्स होतात. सो फॉर दॅट, टू प्रिव्हेंट दॅट, वी अप्लाय ऑइल्स अँड वी स्लोली मसाज युअर फीट. म्हणजे पायाचा हा मसाज आहे, मी हातावर दाखवते आता, बट दिस इज हाऊ वी मसाज. अँड देन व्हॉट हॅपन्स विथ दिस, अतिशय जास्त उष्णता ही खेचली जाते, वाटी काळपट होते, पण त्याने आपण गरम पाण्याने ती धुवून टाकू शकतो नंतर. बट ॲट द सेम टाइम यू रिफ्लेक्सॉलॉजीचे जे पॉईंट्स आहेत ते स्टिम्युलेट होतात किंवा मर्मचे जे पॉईंट्स आहेत ते स्टिम्युलेट होतात आणि यू स्टार्ट फीलिंग बेटर. पादाभ्यंगमध्ये वी हॅव टू टेक केअर की तुम्ही जो मसाज करताय तो तुम्ही अपवर्डली करा. सो रात्री झोपताना सी टू इट दॅट यू आर अप्लाइंग आयदर एरंड तेल किंवा तिळाचं तेल किंवा ग्राउंडनट ऑइल टू युअर काफ मसल्स. सो वेनेवर यू आर अप्लाइंग ऑइल टू युअर काफ मसल्स, what you can do is see to it की तुम्ही ते अपवर्डली डिरेक्शननी अप्लाय करताय. ओके, सो तुम्ही अप्लाय करून नंतर whenever you are massaging, massage in an upwardly manner fashion. त्याने तुमचं दुखणं निघून जाईल आणि जर वॉटर रिटेन्शन किंवा सूज येत असेल किंवा तुम्हाला कळते की मला व्हेरिकोज वेन्स आहे किंवा पाय दुखणं आहे, ते खूप कमी होईल. यू आर ॲक्च्युली हेल्पिंग द वॉटर टू कम अप अँड ड्रेन थ्रू द किडनीज. सो दॅट विल रिअली हेल्प. रात्री झोपायच्या आधी 10 मिनटं पाय वर करून ठेवणं किंवा उशी खाली ठेवून गुडघ्या म्हणजे मांडीच्या खाली नंतर गुडघ्यांच्या खाली उशी ठेवणं, 10 मिनटं पडणं, त्याने तुमचं पाय दुखणं नक्की कमी होईल. ऑल ऑफ दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट टिप्स फॉर यू टू स्टे हेल्दी आफ्टर युअर 60. ॲट द सेम टाइम लेट मी शो यू ऑल अदर थिंग्स दॅट आय हॅव गॉट इन द किट टुडे. मी जे तुम्हाला नस्य मगाशी म्हणाले, जे आपण अणुतैलाने किंवा A+B ऑइलनी देतो, ते इन अ क्लिनिकल सेटअप आपण हे घरी वापरताना 2-2 ड्रॉप्स देऊ शकतो. पण वेनेवर यू आर कमिंग टू द क्लिनिक, वी डेफिनेटली हॅव समथिंग कॉल्ड एज नस्य थेरपी, जिथे आपण नाकाच्या आजूबाजूला मसाज करतो पहिले आणि एक 6 ते 8 ड्रॉप्स ऑफ ऑइल आर इंसर्टेड इन द नोज अँड देन फोमेंटेशन और स्टीम इज गिवन. नाउ दॅट स्टीम इज गिवन युझिंग दिस इन्हेलेशन पावडर. त्याच्यात दशमूळ आणि बरेच असे काही द्रव्य आहेत ज्यांनी तुमचे सायनसेस पूर्ण क्लिअर होतात. आफ्टर यू डू दॅट यू विल फील लाईक स्नीजिंग किंवा बऱ्याच सगळे दोष बाहेर येतात, तुम्हाला खूप क्लीन वाटतं. सो दॅट्स द बेस्ट थेरपी यू कॅन गिव्ह. आपण पोटली चिकित्साही देतो. म्हणजे ही तर छोटीशी पोटली केली कारण बिकॉज दिस इज यूज फॉर फेस, बट सच पोटली इज ऑल्सो यूज फॉर द होल बॉडी. ह्याच्यावर थोडीशी मोठी असते ती ऑफकोर्स. फुल बॉडी आपण आधी अभ्यंग देतो, म्हणजे हेड टू टो मसाज असतो ऑइलनी. त्याच्यानंतर आपण ही पोटली हीट करतो पॅनवरती आणि दिस इज अप्लाइड टू द एंटायर बॉडी, द बिगर पोटली. दिस स्मॉल लिटल पोटली इज डेफिनेटली अप्लाइड टू द फेस आणि याने खूप सुगंधित आहे. त्याचा फार सुंदर वास आहे कारण याच्यात कापूर आणि असे खूप छान हर्ब्स घातलेले आहेत. अश्वगंधा, चित्रामांसी कापूर आणि ऑल ऑफ दीज healing herbs are there. So what it does is it cleanses and detoxifies and takes care of your sinuses. All of these instruments along with many others are used in different panchakarma therapies. Alongside we also know की inhalation powder आपण दशमूळ काढा म्हणून आपण त्याचा छानपैकी वापर करू शकतो फॉर स्टीमिंग अँड डेलिकेट्स. Ayush Kada tablets are formulation given by Ayush as per guidelines.
which actually increase your immune response to any infections. So if you give Ayushkata tablet, if you take it one in the morning mixed with hot water, that itself is a good herbal tea for you. It's a good way to protect yourself from any respiratory disorders. आपण दशमूळ कफ सिरप किंवा दशमूळ याच्यात 10 मुळं आहेत. दे आर 10 herbs which are actually used to prevent respiratory infections. So dashmul is something that we do use on a very regular basis. It's a base honey asto to improve your respiratory system. सीतोपलादी चूर्ण, ताडीसादी चूर्ण अशी नावं तुम्ही ऐकलेलीच असतील. त्याच्यात जेव्हा आपण अजून काही हर्ब्स जसं की वचा किंवा अशा गोष्टी मिक्स करतो तेव्हा दॅट बिकम्स व्हेरी गुड ॲज अ थ्रोट केअर अँड ऑल्सो टू इन्क्रीज लिम्फॅटिक ड्रेनेज फ्रॉम युअर लिम्फॅटिक सिस्टम. फॉर दॅट वी ऑल्सो हॅव अ पावडर विच वी हॅव नेम्ड ॲज समथिंग टू बूस्ट युअर इम्युनिटी, पण त्याच्यात असतात सीतोपलादी चूर्ण आणि बऱ्याच काही चूर्ण विच विल टेक केअर ऑफ द ड्रेनेज मेकॅनिझम ऑफ युअर बॉडी. 60 and up साधारण कॉन्स्टिपेशन किंवा डायजेशनचे त्रासही फार होतात. So now you should see to it that when you should sleep on time. आणि सकाळी उठलं की तुमचं गोष्ट हे क्लिअर झालंच पाहिजे. त्यासाठी त्रिफळा चूर्ण किंवा कायम चूर्ण जे मिळतं ते किंवा जस्ट एरंड तेल हे जरी तुम्ही रोज अगदी रेग्युलर बेसिसवर घेतलं तरी तुम्हाला कॉन्स्टिपेशन सारख्या कुठल्याही तक्रारी होणार नाही. इफ युअर क्लेन्झिंग इज बेटर, युअर अग्नी इज बेटर. म्हणजे जर तुम्ही सगळं इव्हॅक्युएट केलं, जसं की रोजचा जेव्हा कचरा घरातनं बाहेर जातो तेव्हा कचऱ्याची वेटी घरातली अजून भरते, राईट? अँड दॅट सिस्टम इज अ गुड थिंग बिकॉज इट इज सायकलिंग अराउंड. सिमिलर थिंग इज विथ आवर बॉडी. जर वेस्टेज व्यवस्थित बाहेर निघालं तर आपल्याला भूकही चांगली लागते आणि आपल्याला चवही छान लागते. त्यामुळे आपण काही गोष्टी खाऊ शकतो. आंबट, खूप तिखट आणि खूप खारट ह्या 3 सवी अवॉइड करा. इन अ लॉंग रन दॅट इज नॉट गोइंग टू बेनिफिट यू. रॅदर बोन्स थोडे त्याने ठिसूळ होतील आणि इट माइट कॉज मोर हार्म दॅन बेनिफिट. सो गरम पाणी पीत राहणं ऑल्सो विल ॲक्च्युअली रिलीव्ह कॉन्स्टिपेशन. आय वुड नॉट आस्क यू टू गो फॉर लॅक्झेटिव्स ऑन अ व्हेरी रेग्युलर बेसिस, बट इन्स्टेड ऑफ दॅट ह्या जर नॅचरल थेरपीज करून तुम्हाला व्यवस्थित इव्हॅक्युएशन होत असेल तर दोज आर द बेस्ट वन्स फॉर यू. ऑल राईट, सो हिअर आय एम कन्क्लुडिंग माय सेगमेंट विथ हेल्थ थ्रू आयुर्वेद फॉर 60 and up. तुम्हाला जर काही शंका असतील प्लीज फील फ्री टू रीच मी ॲट केरळ आयुर्वेदिक क्लिनिक, विलेपार्ले पूर्व, मुंबई 57. माय सेल फोन नंबर इज 9082772050. 9082772050. हा माझ्या क्लिनिकचा नंबर आहे, पण डेफिनेटली वी विल रिस्पॉन्ड टू यू ऑन व्हॉट्सॲप ऑर ऑन कॉल वेन एव्हर पॉसिबल. आम्ही इथे वर्किंग 8 to 8 असतो, 8 AM to 8 PM, all 7 days except Wednesdays now because we use that day to fumigate and to keep everything sanitized and clean. Here are green zones. Everyone here is vaccinated. Everyone use masks and all the disposables that we have been asked to do by NCR guidelines. So आम्ही ते सगळं इथे पाहतो. So feel free to reach us out and we will help you get better at your health. All right, thank you very much. Thank you for attending. काही प्रश्न असतील तर डेफिनेटली रीच मी आउट ॲट devika.r.deshmukh@gmail.com किंवा जो मी तुम्हाला फोन नंबर दिला दॅट इज गुड. ऑल राईट, टेक केअर अँड आय विल सी यू अगेन सून. थँक यू.